पाहूया पुढील महत्त्वाची बातमी. वसंत डावखरे प्रकरण आणि या प्रकरणी उद्धव ठाकरेंनी जबाब आता नोंदवलेला आहे. कोर्टाचे उद्धव ठाकरेंना 35 पेक्षा जास्त प्रश्न विचारण्यात आलेत. उद्धव ठाकरेंची कल्याण कोर्टात ऑनलाईन हजेरी होती. 2009 लोकसभा निवडणूक वादग्रस्त व्हिडिओ प्रकरण. या व्हिडिओ एडिट करून दाखवल्याचा वसंत डावखरेंचा आरोप आहे. उद्धव ठाकरेंची कल्याण कोर्टात ऑनलाईन हजेरी होती. तर उद्धव ठाकरेंना कोर्टाकडून 35 प्रश्न विचारण्यात आले. व्हिडिओ एडिट करून दाखवल्याचा वसंत डावखरेंचा आरोप होता. कोर्टाने उद्धव ठाकरेंना 35 पेक्षा जास्त प्रश्न विचारले. तर सर्वच प्रश्नांची उत्तरं मला लक्षात नाहीत असं देखील उद्धव ठाकरे म्हणतायत. 2009चे वसंत डावखरे व्हिडिओ प्रकरण. वसंत डावखरे प्रकरणी आज कल्याण कोर्टात सुनावणी पार पडतीये. उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सुनावणीला उपस्थिती दर्शवली आहे. तर 2009 लोकसभा निवडणूक वादग्रस्त हे व्हिडिओ प्रकरण आहे. व्हिडिओ एडिट करून दाखवल्याचा डावखरेंचा आरोप आहे. 2009च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे आणि शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यात लढत झाली होती. आपले प्रतिनिधी अशोक कांबळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. अशोक, काय अधिकची माहिती? बरोबर आहे. 2009 मध्ये आनंद परांजपे वर्सेस वसंत डावखरे अशी निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान शिवसेनेच्या वतीने वसंत डावखरे, दिवंगत वसंत डावखरे यांची एक व्हिडिओ व्हायरल झाली होती. त्या व्हिडिओमध्ये होतं की मारा, तोडा, झोडा, काही करा, मात्र निवडणूक आपण लढली पाहिजे का. मात्र ते हारले त्या निवडणुकीमध्ये. पण त्यांनी कोसोडी पोलीस स्टेशनमध्ये उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. आणि त्याच्यात म्हणजे त्यांना जबाब नोंदवायचा होता म्हणून उद्धव ठाकरे हे विचिद्वारे आज त्यांनी जबाब नोंदवला आहे कल्याण कोर्टात. निश्चितच धन्यवाद अशोक, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. 2009च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे आणि शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यात लढत झाली होती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.